काही दिवसापूर्वी मी कडुलिंबाचं खत केलं होतं, म्हणजे कडुलिंबाचे पाने याच्यामध्ये मिक्स केलेली होती. हे तुम्हाला माहीत आहे, कारण तुम्ही जर बघितला असेल तर व्हिडिओ, नाही तर तुम्ही बघू शकता, आपल्या चॅनलवर आहे. बघा, या माठामध्ये मी मातीमध्ये कडुलिंबाचे पानं मिक्स करून ठेवले होते आणि गरमीच्या टाईमला खत बघा किती छान तयार झालेलं आहे. आणि परत आता करणार आहे. आता खत कसं बनवायचं हे लक्षात आलेलं आहे. खताला काय करायचं, जास्त ओलावा असले तर सुकलेले पानं वगैरे, कार्डबोर्ड हे मिक्स करायचे. आणि सुकलेलं असलं तर थोडासा पाण्याचा शिपका, ताक, एखादा दुधाचा गंध धुतलेला, ताकाचा गंध धुतलेला, हे सर्व आपण याच्यामध्ये टाकू शकतो. आणि त्याच्यामुळं बघा खूप छान खत तयार होते. फक्त कडुलिंबाची एकच फांदी अशी राहिलेली आहे, बाकी सर्व बघा पानांचं तर पूर्ण खत तयार झालेलं आहे. आणि हे खत आपल्या झाडांसाठी खूप उपयोगी असं ठरणार आहे. एक तर कीड दूर होणार आहे आणि मातीची गुणवत्तासुद्धा वाढते या खताने. त्याच्यामुळं हे मी बनवलेलं होतं. आणि गरमीच्या दिवसात ते प्रोसिजर खूप लवकर होते. आणि तुम्ही बघा आता तेच काढत आहे मी. किती झालं तर पूर्ण तयार झालेलं होतं. आता हे भरून ठेवते. आधी पण एक खत तयार झालेलं आहे. आता हळूहळू खत कसं बनवायचं हे लक्षात आलेलं आहे. आणि जेव्हा आपण करतो ना, जेव्हा अनुभव घेतो तेव्हाच आपल्याला कळते. नाहीतर आपण बघतो, एकाचं बघितलं की दुसरं तिसरं असं बघत राहतो. त्याच्यामुळे आपल्याला माहिती तर मिळतेच, पण जोपर्यंत आपण करत नाही एखादी गोष्ट, तोपर्यंत आपल्याला पूर्णपणे कळत नाही गोष्ट. तसंच असते खताचं पण. आणि बघा आता मी पहिल्या वर्षी बनवलं होतं तेव्हा खूप वेळ लागला होता बनवायला. नंतर वेळ कमी लागायला लागला खत बनवायला. मागच्या वेळेलासुद्धा मी खताचा व्हिडिओ टाकलेला आहे चॅनलवर. पण हे कडुलिंबापासून तयार झालेलं आहे बघा, किती सुंदर असं छान खत तयार झालेलं आहे, पूर्णपणे ऑर्गॅनिक पद्धतीनं. कारण बागकाम केलं की खत हे जास्त प्रमाणात आपल्याला लागतच असते. आणि बाहेरून आणलं तरी आपल्याला घरी असलं ना तर तेवढाच आपला खर्च पण कमी होईल आणि फायदा होईल, कारण पूर्णपणे ऑर्गॅनिक राहीन आपल्या घरचं बनलेलं. आणि बाहेरून आणलेलं आपल्याला माहीत नसते ते मिक्स आहे का काय आहे, ह्या पण फरक पडेल. त्याच्यामुळं बघा मी आता या पद्धतीने फक्त ज्या वरच्या जे मी आता टाकलेलं होतं तेवढेच जड्या काड्या बाकी राहिल्या, कारण ह्या मी आता नंतर टाकलेल्या होत्या खतामध्ये. बाकी काही नाही. बाकी बघा तुम्ही खत किती सुंदर आणि छान तयार झालेलं आहे. आणि आता खत तयार कसं करायचं ते पण पुढं थोडंसं दाखवते. आणि दुसरी खाली एक बकेट आहे पूर्णपणे फुटलेली, त्याच्यामध्ये खत तयार झालं. कारण खत तयार करताना त्याला होलसुद्धा खूप छान पाहिजे असते. एवढंच उरलेलं होतं बघा बाकी खत. आता या माठात परत मी बघा बुडाशी हे पूर्ण जाड पान टाकते. आणि आता जे निघेल ते, कधी बागेमधला कचरा असो किंवा आपल्या किचनमधला असो, तर पूर्ण या माठामध्ये, कारण एका याच्यात होत नाही. आपल्याला जर खत पाहिजे असेल ना तर भरपूर असे आपल्याला हे पाहिजे खत करण्याचे. काही कुंड्यामध्ये भरलेले आहे मी. आता बघा हे फुटलेल्या कुंडीत असे सुकलेले पानं टाकले, कारण ते फुटलेले आहे म्हणून त्याच्या खाली एखादं झाकण वगैरे ठेवलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये खत खूप लवकर तयार होऊन राहिलं, कारण ते हवा खूप जास्त त्याच्यात ऑक्सिजन मिळत असते. बघा आता या पद्धतीने थोडीशी माती टाकली. आपण केलेलं खत जर थोडंसं टाकलं ना तर खत खूप लवकर तयार होते. कारण जसं आपण दहीला विरजण लावतो दही होण्यासाठी, तसंच काहीचं बघा आता आपले घरातले जे काही हे असतात साली वगैरे, ते आपण टाकते मी एखाद्या वेळेस. काही उरलं असलं ते पण टाकते. आणि इथं बघा आता परत सुकलेले पानं जमा करून त्याच्यावर टाकते. म्हणजे हेच सांगते मी तुम्हाला, जेव्हा आपल्याला वाटेल ना की ग्रीनमुळं गिजगिज होणार, तेव्हा सुकलेलं काही टाकायचं, म्हणजे खत छान बनते. बघा आता हे परत टाकते मी सुकलेलं टाकल्यावर. या पद्धतीने आता दररोजचं जे निघते ना ते कधी या बकेटमध्ये, कधी माठामध्ये, तर कधी एक मोठी कुंडी केलेली आहे, म्हणजे ड्रम केलेला आहे छोटा, त्याच्यात पण टाकते. असे 3-4 वस्तू जर ठेवल्या ना टाकायला तर आपलं खत. आणि एक गोणी पण भरलेले आहे, ते पण मी तुम्हाला खत बनवणं व्हिडिओ आहे चॅनलवर, सुकलेल्या पानांचं कसं बनवायचं म्हणून. बघा या पद्धतीने हे जे आहे ना आपला हे ड्रम ठेवलेला आहे वर, त्याच्यामधला आहे तो पण मी पूर्ण खाली काढलेला होता. आणि तेच मी दाखवते. याच्यामध्ये जे आपले छोटे छोटे जे जीवाणू राहतात ना ते चांगले आहे खत बनवण्यासाठी. बघा त्यांचा कलर ब्राऊन दिसते तुम्हाला. आणि पूर्ण खत जेव्हा तयार होते ते पण पूर्ण काळ्या पद्धतीने तयार होतात, म्हणजे त्यांचा पण कलरवरून आपण समजू शकतो खत कसं तयार झालेलं किंवा नाही झालेलं. आणि बघा हे सर्व मी खाली केलेलं होतं. आणि हे इकडच्या साईडनं तिकडे नेणं थोडी मेहनत तर लागते, एवढं जड ओढत नेणं. आणि हे सर्व काढलं याच्यासाठीच की म्हटलं बघूया कसं झालं, कारण पूर्ण मिक्स नाही झालं ना तर खालच्या साईडनं किंवा वर खत तयार होते आणि मध्ये तसंच राहत असते, म्हणून पूर्ण काढून परत ठेवते म्हटलं एकदाचं. पण तो पण ड्रम आता पूर्ण भरतच आलेला आहे. थोडी जागा असली तर टाकेल. आणि असं नवीन याच्यामध्ये, कारण आता असं झालं की एक पण गोष्ट वाया जाऊ द्यावं असं वाटत नाही. कार्डबोर्डचा पण खूप उपयोग केलेला आहे. त्याचा पुढचा व्हिडिओ तुम्हाला नक्की बघायला मिळेल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.
आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा, कारण त्याच्यामुळं मला पण एक हुरूप येते व्हिडिओ बनवायला आणि मेहनतीला माझ्या. कारण बागकाम प्रत्येकाचं जे व्हिडिओ दिसतात ना त्याच्यात भरपूर अशी मेहनत असते, कारण हे सर्व करणं म्हणजे सोपी नाही आहे. तसं पण आपला जर आनंद असेल ना तर ह्या गोष्टीचा आम्हाला कितीही वेळ आम्ही हे काम करू शकत असतो. बघा आता या पद्धतीने झालेलं होतं. खाली हे सर्व मिक्स केलं आणि तुम्हाला दाखवते तो ड्रम कोणता आहे आता. आणि ह्या दुसऱ्या साईडनं मी नेला, थोडंसं पावसाचं वातावरण नाही आहे म्हणून हे सगळं बाहेर काढलं. हे सर्व मिक्स करते आणि बाकीचं बाहेर काढून त्याला व्यवस्थित असं करत आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा जिथं चिकचिक वाटलं ना तिथे मी कार्डबोर्डचे तुकडे टाकले आणि बाकीचं असं पूर्ण मिक्स केलं आणि या पद्धतीने आपलं छान असं खत तयार होईल. हे काम माझं नेहमी चालूच राहते. दररोज आता मी वाया काहीच जाऊ देत नाही. आपल्या इतकं स्वयंपाक घरातून निघते ना, दररोज आपण भाजी करतो किंवा नाश्ता काही पण बनवतो, चिरलेलं ज्या वस्तू राहते, कांदा असो, टोमॅटो, काही उरलेलं साली असो, त्या ह्याच्यात आणून मी टाकत असते. आणि त्याच्यामुळं मला छान वाटते की आपण थोडी का होईना निसर्गाची मदत करत आहे. कचरा आपण वाढवत नाही आहे, त्याचं छान सोन्यासारखं खत तयार करत आहे. आणि या पद्धतीने परत जागेवर ठेवते. असा होता माझा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा. आता मी विचार करत आहे की काही ना काही जे मी वर्क करतो, जे काम करतो बागेमध्ये, ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. याच्या पुढं पण धन्यवाद.